आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जागतिक आरोग्य दिन आणि आरोग्य व्यवस्थेचा पंचनामा पत्रकार असोसिएशन आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल गवळी यांनी केला पर्दाफाश। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील कारभाराबाबत एक धक्कादायक प्रकार पत्रकार असोसिएशन आणि सामाजिक कार्यकर्ते किरण गवळी यांनी समोर आणला आहे। उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना थेट खासगी लॅबमधून रक्त चाचणी करून घेण्यास सांगितलं जात असल्याचं निदर्शनास आलंय। रुग्णांच्या नातेवाईकांनी या गंभीर बाबीला दुजोरा दिलेला आहे। या चाचण्यांसाठी प्रत्येकी 1000 ते 1500 रुपये आकारले जात असून महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असतानाही एवढा आर्थिक भुर्दंड का सहन करावा लागतो आहे असा सवाल उपस्थित होतो आहे। विशेष म्हणजे रुग्णांचे रक्त बाहेरून तपासणीसाठी पाठवले जात असल्याची माहिती अनेकदा नातेवाईकांना दिली जात नसल्याचा आरोप आहे। थेट खासगी लॅबचे कर्मचारी वॉर्डमध्ये येऊन रुग्णांचे रक्त घेऊन जात असल्याने हा प्रकार अधिक गंभीर मानला जातो आहे। रुग्णालय प्रशासनाच्या परवानगीशिवाय खासगी लॅब कर्मचारी वॉर्डमध्ये कसे प्रवेश करतात? रुग्णांच्या वैद्यकीय माहिती त्यांच्यापर्यंत कशी काय पोहोचते? त्यांना रुग्णांची नावे, आजार तपासण्यांची माहिती कोणाकडून दिली जाते? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि याचा पर्दाफाश पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे, संपर्क प्रमुख रविराज कांबळे, उपाध्यक्ष नियाज जमादार, संघटक शरद नारकर आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल गवळी यांनी शनिवारी केला आहे। आणि या प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे। महापालिकेचा दवाखाना असूनही रुग्णांना रक्त चाचणीसाठी बाहेर पाठवले जात असेल तर रुग्णालयातील प्रयोगशाळा नेमकी कोणत्या अवस्थेत आहे? आवश्यक यंत्रणा, साहित्य आणि कर्मचारी उपलब्ध नाहीत का असा सवाल उपस्थित केला जातो आहे। दरम्यान रुग्णालयात केवळ रक्त चाचणीच नव्हे तर साधे सिरिंज, स्काल्प, ठराविक औषधे आणि आवश्यक साहित्य देखील रुग्णांना बाहेरून आणण्यास सांगितलं जात असल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळे रुग्णालयात मूलभूत साहित्याचा तुटवडा आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे। गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या या रुग्णालयात रुग्णांना उपचाराआधीच खर्चाला फटका बसत असल्याचं संताप वाढतो आहे आणि या प्रकरणी प्रशासकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांना विचारणा करण्यात आल्यानंतर संबंधित डॉक्टर आणि परिचारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तर सामाजिक कार्यकर्ते विशाल गवळी यांनी देखील हा मुद्दा उचलून धरलेला आहे। रुग्णालयात घडणाऱ्या अशा प्रकाराबाबत त्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे आणि या गंभीर प्रकाराकडे स्थानिक आमदार, महापौर, आरोग्य विभाग आणि वरिष्ठ अधिकारी गांभीर्यानं लक्ष देणार का? खाजगी लॅबचा वॉर्डमध्ये होणारा हस्तक्षेप थांबवला जाणार का? रुग्णालयातील तुटवडे दूर करून रुग्णांना दिलासा दिला जाणार का? रुग्णांसाठी आपत्कालीन निधी उपलब्ध असताना तो का वापरला जात नाही? या प्रश्नांची उत्तरे आता कोल्हापूरकरांना अपेक्षित आहेत। मात्र एवढ्यावरच हा प्रकार थांबणार का की प्रत्यक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे? याकडे रुग्ण, नातेवाईक, सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे। आरोग्य अधिकारी डॉक्टर पावरा यांच्याशी चर्चा करण्यासाठी पत्रकार असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे, संपर्क प्रमुख रविराज कांबळे, संघटक शरद नारकर, सचिव सागर ठाणेकर, विजय यशपुत्त, मिलिंद चव्हाण आणि अविनाश शेलार यावेळी उपस्थित होते। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।